नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करा. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे. त्याच्यानंतर मागची गळा उंची घ्यायची 9.5 इंच. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची कमी जास्त करू शकता. 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचा आपल्याला गोल गळ्याचा आकार. बघा, ह्याप्रमाणे आपण आकार देणार आहे. मोंढ्याचा आकार कट करायचा, त्याच्यानंतर गळ्याचा आकारही कट करून घ्यायचा आहे. ब्लाऊज पीस घ्यायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या आणि गळ्याच्या बाजूने थोडा थोडा कपडा कट करून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, हे 32 छातीचं माप आहे. तुम्ही तुमच्या मापानुसार ही कटिंग करायची आहे. पीस ओपन करायचं, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि पिना लावून घ्यायच्या आणि गळ्याच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे जसा गळा आपण कट केला आहे ना, तसंच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाली की मधला भाग आहे ना कट करून घ्यायचा. व्यवस्थित असं कट करायचं. कट केलं की असे छोटे छोटे कट आपल्याला पूर्ण गळ्यावरती मारून घ्यायचे. अस्तरमध्ये पलटी करून वरतून द्यायची छान अशी दाबटीप. याप्रमाणे अगदी व्यवस्थित अशी दाबटीप आपल्याला इथे द्यायची आहे. आता कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचंय. बघा, ह्याप्रमाणे आपल्याला सगळीकडनं अस्तर जॉईंट केलं की उरलेला कपडा घ्यायचा आहे कट करून. व्यवस्थित असं कट करून घेतलं तर आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग अगदी छान येते. बघा, ह्याप्रमाणे कट करून झालं की आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. खाली 1/2 इंच पकडायचं, वरती 4.5 इंच पकडायचं आणि दोघंही टक्स आपल्याला मारून घ्यायचे. लगेच आपल्याला कमरेला पट्टी लावायची, म्हणून पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती वरतून ठेवून अशी शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीला मध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. छान असा पाठीचा भाग आपला तयार झालेला आहे. इथे ना आपल्याला सेंटर काढायचं आहे ब्लाऊजचा आणि आपण हा घेतला कॉन्ट्रास्ट कपडा 3x3चे हे सलासं त्रिकोण करायचं आहे. बघा, आणि एक पदर असा मागे पलटी करून आणि पुन्हा 2 टोकं दुमडून त्याची डिझाईन करायची आहे. हाताकडे लक्ष द्यायचं, म्हणजे तुमच्या परफेक्ट अशी कशी डिझाईन केली ना ते लक्षात येईल. बघा, ह्याप्रमाणे डिझाईन झाली की शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करायचा आणि अशी डिझाईन आपल्याला बनवून घ्यायची. आता ती आपल्याला गळ्यावरती लावून घ्यायची आहे. ह्याप्रमाणे आपल्याला गळ्यावरती लावायची आहे. सेंटरला आपण थोडीशी जागा सोडून दिलेली, जिथे आपण ब्लाऊजला पॉईंट केला होता तिथे आपण ही अशी जागा सोडून दिली. तिथे आपल्याला छान असं फूल बनवून लावायचं आहे. बघा, जी डिझाईन आपण आत्ता बनवली ती लावली ना, त्याच्यावरती सुंदर अशी लेस आपल्याला लावायची. इथे तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता. मी इथे छान अशी गोल्डन लेस वापरलेली आहे. तुम्हाला जी आवडेल ती लेस तुम्ही इथे लावू शकता. लेसला आपल्याला डबल शिलाई मारायची, म्हणून पहिले एक बाजूने अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे अगदी छान अशी शिलाई आपण मारणार आहे. एकदा शिलाई मारून झाली की लेसला दुसऱ्या कडेला सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची, म्हणजे लेसची फिनिशिंग अगदी छान येते. ह्याप्रमाणे आपली लेस लावून झालेली आहे.
त्याच्यानंतर आपण ही पट्टी घेतली, 16 इंच लांब घेतली आणि 3 इंचची रुंद घेतली. बघू शकता 16 इंच लांब आणि 3 इंच रुंद अशी ही पट्टी घेऊन तिला फोल्ड केलं आणि कडेने एक शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाली की कशाची तरी सहाय्याने तिला असं पलटी करून घ्यायचं. याप्रमाणे पलटी केलं की ज्या बाजूने शिलाई मारलेली त्याच बाजूने वरतून अशी दाबटीप आपल्याला द्यायची. आता घ्यायचं सुई दोरा आणि ज्या बाजूने आपण शिलाई मारली त्याच बाजूने आपल्याला असे टाके टाकून घ्यायचे. थोडेसे लांब टाके तरी चालेल. पूर्ण पट्टीवरती आपल्याला हे टाके असे टाकून घ्यायचे. आता आपल्याला हे दोन्ही दोऱ्याचे टोकं पकडून इथे गाठ मारून घ्यायची. अगदी पॅक अशी गाठ मारायची म्हणजे छान असं फूल तयार होतं. आता जे आपले पट्टीचे हे दोन्ही जे टोकं आहे ना तिथे आपण शिलाई मारून पॅक करायचं किंवा मग टाका टाकून आपल्या सुई दोऱ्याची सहाय्याने टाका टाकला तरी चालेल. ते छानपैकी पॅक केलं की मस्त असं फूल तयार होतं. बघा ह्याप्रमाणे आपल्याला हे फूल इथे लावायचं आहे. छोटीशी नळ आपण घेतली ती आता इथे खाली आपल्याला पॅक करून घ्यायची. ह्याप्रमाणे सुई दोऱ्याने पॅक करू शकता किंवा असं शिलाई मारून सुद्धा इथे पॅक करू शकता. फूल सुद्धा आपल्याला शिलाई मशीननी जर पॅक होत असेल तर करायचं आहे, पण इथे होत नाही आहे कारण ते थोडं जाड आहे ना त्याच्यामुळे होत नाही. तर आपण ते सुई दोऱ्यानेच पॅक करूया. आपल्याला इथे छान असे छोटे छोटे लटकन बनवायचे आहे. बघा ह्याप्रमाणे त्रिकोण घेतला आपण, चौकोन घेतला त्याचा त्रिकोण बनवला आणि हे सुंदर असं लटकन आपल्याला इथे बनवायचं आहे अगदी छोटंसं. बघा ह्याप्रमाणे आपल्याला दोघंही लटकन बनवून घ्यायचे. आता ते फूल आपल्याला सुई दोऱ्याच्या सहाय्याने पॅक करायचं आहे. व्यवस्थित असं पॅक करायचं आणि त्याच्यावरती आपल्याला शोचं बटन लावायचं आहे. आता तुम्ही मॅचिंग बटन लावलं ना म्हणजे ज्या कलरची डिझाईन केली त्या कलरचं बटन त्याच्यावरती लावायचं म्हणजे ते जे फुलाचा जो लुक आहे ना तो अगदी सुंदर दिसेल. बटन आपलं लावून झालेलं आहे मैत्रिणींनो. डिझाईन आपली पूर्ण झालेली. तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. डिझाईनवरती तुम्ही मनीसुद्धा लावू शकता आणि त्या डिझाईनला आणखी लुक देऊ शकता. ही बघा आजची आपली ही डिझाईन अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितली. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आपला आजचा व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊज डिझाईन कशी करायची. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. असे छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.